जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान संपन्न होतं आहे 16 डिसेंबर रोजी. या मैदानाच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. या मैदानाची आत्तापर्यंत नोंद किती झाली, या मैदानाचा पल्ला किती आहे आणि कशा पद्धतीनं पुढचं आयोजन नियोजन असणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत नितिराज जाधव, ग्रामस्थ पुसेगाव. नितिराजजी नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आता कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे? साधारणतः 3-4 तारखेला आम्ही ग्राउंड बनवायला भूमिपूजन मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन श्री संतोष वाघ आणि सर्व इतर विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये आणि ग्रामस्थांच्या ज्येष्ठ ग्रामस्थ जे आमचे आहेत, ज्येष्ठ जे कमिटी मेंबर आहेत, ज्यांनी आतापर्यंत म्हणजे ही परंपरा जोपासली, ते काय विश्वस्त होते, ग्रामस्थ होते, अशा यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं. त्याच्यानंतर मागच्या 4 दिवसापासून आम्ही पूर्ण आमची कमिटी आहे, तरुणांनी ग्राउंड बनवण्यास सुरुवात केली. प्रथमतः आपलं जे मोजणी यंत्र असतं, आपण जमीन मोजताना ते ॲक्युरेसी असावी. प्रत्येक फाटीमध्ये आम्ही 15 फुटाचं अंतर ठेवलं आहे. ॲक्युरेट प्रत्येकाला 15 फूट भेटावी आणि ॲक्युरेट पल्ला सगळ्यांना भेटावा. तसं ॲक्युरेट मशीननं मोजून अंतर व्यवस्थित असावं म्हणून मशीननं मोजणी करून घेतली. एकूण फाट्या किती करण्यात आल्या? 15 फाट्या केलेत. बरं, खाली कसं काय करण्यात आले सुट्टीच्या ठिकाणी? मागच्या वेळी आम्हाला थोडंसं जाणवलं होतं की 5च गट आपल्याला खाली उभं करा येते, 10 वास्तविक पाठवायला पाहिजे. कारण आता यावर्षी पण 1201 बैलगाड्यांची नोंद आम्ही घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. तर त्या दृष्टीनं लवकरात लवकर ग्राउंड दिवसा सूर्य मावळायच्या आधी व्हावं असे सगळ्यांचे आमचं नियोजन असल्यामुळं खाली 10 गट उपस्थित म्हणजे उभे करता येतील ॲट अ टाईम, अशी जागा आम्ही खाली यावर्षी केलेली आहे. बरं, आणि पल्ल्यामध्ये काय बदल करण्यात आला आहे? पल्ला मागच्या वेळी आता खाली झाल्यामुळे थोडंसं नॉर्मलीवर पल्ला आम्ही वाढवलेला आहे, जे निकाल रेषा आपण म्हणतो ते. तर त्यानुसार स्टार्ट पॉईंटला खाली जागा वाढवली आणि पल्ला साधारणतः 900+ आहे. 900+ पल्ला आहे. बरं, आता सध्याच्या घडीला ह्या मैदानावरती काय काम चालू आहे? आता पूर्ण 15च्या 15 पूर्ण ट्रॅक चालू आहेत. अगदी बारीक बारीक दगडसुद्धा काढून घेऊन म्हणजे हिंद केसरी आणि सेवागिरी महाराजांच्या नावाला पुसेगावच्या वैभवाला जसं ग्राउंड असतं त्या पद्धतीचं अगदी काटेकोर